शेतकरी मित्रांनो, फवारणी करताना कीटकनाशकांसोबत तुम्ही नीम अर्क म्हणजेच नीम ऑइल वापरताय का? तर थोडं थांबा, कारण तुमचे फवारणीचं द्रावण बनवण्याची पद्धत चुकीची देखील असू शकते. किडींचा प्रभावी बंदोबस्त व्हावा म्हणून आपण रासायनिक कीटकनाशकांसोबत नीम अर्क नक्कीच वापरतो. पण बरेच शेतकरी इथे एक मोठी चूक करतात. ते म्हणजे पंपात पाणी भरल्यानंतर लगेच आधी नीम ऑइल टाकतात आणि मग त्याच्यात कीटकनाशक मिसळतात. पण शेतकरी मित्रांनो, ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. तर मग यामागचं कारण काय आहे? नीम ऑइल हे एक ऑइल बेस म्हणजेच तेलकट असते. जर तुम्ही ते पाण्यात आधी टाकले तर पाण्यावर एक तेलाचा घट्ट तवंग तयार करते आणि त्यानंतर जर तुम्ही तुमचे महागडे कीटकनाशक त्यात टाकता तेव्हा तेलातल्या थरामुळे मुख्य औषध तुमच्या पाण्यात व्यवस्थित विरघळत नाही आणि साहजिकच तुम्हाला फवारणीचे पाहिजे तसे रिझल्ट मिळत नाही. मग त्यासाठी योग्य नियम कोणता आहे? नियम अगदी सोपा आहे. पाण्यात आधी EC म्हणजेच काय, इमल्सिबल कॉन्सन्ट्रेट फॉर्म्युलेशन कीटकनाशक पाण्यात टाका. आणि याचं एक सोपं उदाहरण पाहूया. जर तुम्ही अळीच्या नियंत्रणासाठी प्रोपेनोफॉस किंवा सायप्रोमेथिन सारखं EC कीटकनाशक आणि नीम ऑइल एकत्र वापरणार आहात तर सर्वात आधी फक्त प्रोपेनोफॉस पंपाच्या पाण्यात टाका आणि द्रावण काठीने चांगल्या प्रकारे ढवळून घ्या. हे औषध पाण्यात पडतात पाणी लगेच दुधासारखं पांढरशुभ्र होईल. हे कीटकनाशक पाण्यात पूर्णपणे मिक्स होऊ द्या आणि मग द्रावण एकजीव झाल्यानंतर त्यात नीम बेस ऑइल म्हणजेच तुमचं नीम ऑइल सर्वात शेवटी टाका आणि मग पुन्हा ते व्यवस्थित ढवळून घ्या. आणि ही अचूक पद्धत वापरल्याने तुमची दोन्ही औषधे एकमेकांचा प्रभाव कमी न करता पाण्यात अतिशय उत्तम प्रकारे मिक्स होतील आणि तुमच्या औषधाची ताकद देखील दुप्पट होईल. तुमची मेहनत, पैसा वाया जाऊ नये म्हणून ही महत्वाची माहिती आजच तुमच्या इतर शेतकरी बांधवांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा.